जय श्रीराम. ज्यांना ज्यांना असं वाटतंय की फार चांगलं संजनाताई काम करतायत वगैरे वगैरे, मी एक व्हिडिओ माझ्या आईचा आज शेअर करतोय. कारण का प्रत्यक्ष लक्षातही आलं पाहिजे. मूर्खाच्या नंदनवनात फिरतायत काही लोक. ठीक आहे, विधानसभेत जे झालं झालं, त्याच्या बाबतीत काही नाही, आणि जे काही झालं असेल नसेल झालं. पण आज आम्ही अशा अवस्थेत आहोत की त्याला काही सीमा नाही. आणि हे जे काही त्यांचे चमचे आहेत, कार्यकर्ते आहेत, ताईंचं काम बघा, ताईंचं काम बघा, या सगळ्या हरामखोरांना हा व्हिडिओ मला दाखवायचा आहे की माझ्या आईच्या आज काय हाल आहेत. ठीक आहे, बंगला तुम्ही घेऊन बसला, प्रॉपर्टी तुम्ही घेऊन बसलात, माझा मुलगा तुम्ही घेऊन बसलात, कायदेशीर केसेस तुम्ही ठोकल्या. मध्यंतरी लोकांना तुम्हाला माहित नाही इन्कम टॅक्सची नोटीस पण यांनी मला लावली. आता मी पेन्शनर, माझी काय इन्कम टॅक्सची चौकशी करण्याची आठवत. ठीक आहे, आता जे झालं झालं. मी डायव्होर्स फाईल केलेला आहे. ठीक आहे, या व्हिडिओच्या निमित्ताने या बाईंना मी सांगतोय की तुमच्या घराच्या चक्रा आमदारकीच्या नंतरही आमच्या लोकांनी मारल्या आणि मी स्वतःही मारल्या की संपूर्ण टाका विषय. पण तुमची मस्ती काय जात नाही. तुमचं कौतुक केलं तरी तुम्ही उलटच घुसता. त्यामुळे आता शेवटचा पर्याय, डायव्होर्स तुम्ही देऊन टाका चुपचाप. कारण मला विवाह करावा लागेल दुसरा. कारण आज माझ्या आईला सांभाळायला करून माझी तब्येत अनेकदा खराब असते. तुम्ही तिकडे काय दिवे लावायचे ते तुम्ही लावा. तुम्ही आमदारही झालाय, तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, तुमचा बापही प्रचंड श्रीमंत आहे, तुम्ही शक्तिशाली लोक आहे, जिसको चाहिए उठा सकता है, जेल में डाल सकता है, निकाल भी सकता है. पण ना माझ्या आईला आता हे नाही सहन होणार आहे. ती 80 वर्षाची आहे. तुम्ही डायव्होर्स देऊन टाका आणि मला दुसरं लग्न आता करू द्या. तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय काय नाही बोलत. ईशा झांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सगळा खुलासा केलाय. कोणाच्या परवानगीने त्या इथं आल्या होत्या आणि कशी एखादी बाई एखाद्या पत्नीच्या परवानगीने तिच्या नवऱ्याकडे जाऊ शकते, हा पण एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. वारंवार शिवायचा प्रयत्न करून सुद्धा तुम्ही नीट व्हायला तयार नाही, म्हणून डायव्होर्स फाईल केलेला आहे. आता द्या म्हणून प्रेमाने सांगतोय, नाही तर माझ्या इतकं वाईट नाही. व्हिडिओ बघा सगळेजण, माझ्या आईच्या हाल काय आहेत.